माझे नाव कुमारी देवाचंदी चव्हाण आहे. मी आता पहिली क मध्ये शिकवत आहे. माझ्या कथेचे नाव आहे चतुर्भुज. एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी श्रीमंताचा घरी गेला आणि त्याला म्हणू लागला की माझ्या घरी चोरी झाली व माझे दागिने चोरले आहे. माझ्या घरी एकूण 10 लोक आहे. त्यांनीच चोरी केली आता माझे घरचे त्याला विचारून बघितलं तर त्यातील एक ही कबूल झाला नाही. तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा का? तर त्या श्रीमंत व्यापाराच्या घरी गेला आणि त्या 10 नोकरांना एकसाथ जोडून घेतला आणि त्यांना म्हणू लागला की माझ्याकडे एकूण 10 जादुई काट्या आहेत. त्या काट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या एकसारखे आहे. ज्यांनी कोणी चोरी केली असेल त्यांची काठी रात्री एक चिंचाने वाढ दागिने जाणारा नोकर घाबरला. मग त्याने घरी जाऊन एक चिंचाने काठी कापली. त्याला काय वाटलं परत रात्री एक चिंचाने काठी वाढे. कुणाला काहीच संशय नाही म्हणून तो एक चिंचाने काठी कापली. म्हणून त्याने एक चिंचाने काठी कापला आणि त्या दुसरा दिवस उजाडला आणि ती काठी काय वाढलीच नाही. मग सगळी लवकर गेली आणि त्या बिरबलाने सगळ्यांची काठी पकडली. त्या लोकांची काठी वाढली आणि बिरबलाला ती दिसली आणि बिरबल बोलला म्हणाला हात चोराय ह्यानेच तुमचे दागिने चोरले. तर त्यानं त्यांचे दागिने परत केले. त्यात पर्य सोडावे तसे म्हणावे.